अतिवृष्टीने बीड जिल्ह्यात थैमान घातला असताना शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाल्याचे पुढे येत आहे। आज बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली व शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी केली आहे। तर राज्य सरकारने सरसकट मदत केल्यास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा मी जाहीर सत्कार करील, असे वक्तव्य त्यांनी केले आहे। नेमकं काय म्हणाले खासदार बजरंग सोनवणे, ऐकूया त्यांच्याच शब्दात। बीड जिल्हा तसा दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण या दुष्काळी जिल्ह्यामध्ये निसर्गाची अवकृपा कधी आपल्यावर एकतर पाऊस न पडून होती किंवा एकदा पाऊस जास्त पडून होती। आपल्याकडे दुष्काळी जिल्हा असल्यामुळे आपण शेतकऱ्यांना सवय की आपल्याला कमी पाऊस, एकदा सडनली एवढा मोठा पाऊस होतो की त्याच्यात आपण काहीच करू शकत नाही। म्हणजे आपण जर पाऊस परमनंट आपल्याकडे एवढा मोठा पडत असता तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी नियोजन करायला केलं असतं। हा एक आहे, म्हणजे आपल्या बीड जिल्ह्यावर आलेलं हे संकट आहे, नैसर्गिक संकट आहे। या संकटाला तोंड देण्याने सर्वांनी एकत्रितरित्या येऊन त्याच्यावर निसर्गाच्या या संकटाला तोंड दिलं पाहिजे। पण या नैसर्गिक आपत्तीमध्ये माझा शेतकरी बीड जिल्ह्यातला खूप हवालदिल झालेला आहे। यांच्या खूप वाईट परिस्थिती की आज कुणाचे जी एवढं विषय की सोयाबीन आज काढायला आलेले आहेत, त्या सोयाबीनचं फार शेण होऊन गेलेलं आहे, ज्याच्यामुळे एवढी वाईट परिस्थिती या सोयाबीनचं पीक आता गेलेलं आहे। मी आज की विमा कंपनीचे लोक असतील किंवा आणखी तहसील ऑफिसचे असतील, कलेक्टर ऑफिसच्या सर्वांना, कृषी विभागाच्या सर्वांना कॉमनली सूचना दिल्यात की तुम्ही जी तुमची अट आहे वी पाणी पंचनामा तुम्ही ऑनलाईन करा। त्यांचं ॲपच चालत नाही, नेट चालत नाही। आता बघितलं ट्रायल करून सुद्धा चालत नाही। मग चालत नाही तर तुम्ही ऑफलाईन सगळेजण करा आणि ऑफलाईन आमच्या लोकांना ही तुम्ही माहिती द्या आणि विमा कंपनी सुद्धा ॲग्री करा, असं त्यांना लिखित ते हो म्हणलेत। आम्ही तसं करूयात। आता ते किती करतील काय माहित नाही, कारण त्यांना शासन असं म्हणले की कुठल्याही पंचनाम्याची गरज नाही, सरसकट शेतकऱ्याला मदत होईल बिना पंचनाम्याची। आता मला एवढ्या मोठ्या नेत्यावर कृषी मंत्री आहेत महाराष्ट्राचे, म्हणजे काही लहान नेते नाहीत। कृषी मंत्री ही खूप मोठं खातं आहे आणि ते आदरणीय धनंजय मुंडे साहेबाकडे त्यांच्यावर मी काय बोलावं। हे सरकारविषयी सांगेल, दिलेले आश्वासन आतापर्यंत किती पाळलेत। एकच सध्या आश्वासन दिलं लगेच चालू केलं, तेवढं मात्र चालू आहे। बाकीचे मागच्या वर्षी कांद्याच्या बाबतीत सांगितलं होतं की आम्ही 300 रुपयाचा फरक देऊ, विधान भवनामध्ये शब्द दिला होता, एकदा नाही दोनदा मुख्यमंत्र्यांनी, तो मुख्यमंत्र्यांनी पाळला नाही। आता हे कृषी मंत्र्यांनी दिलेल्यावर मी कशाला पुढचं बोलू, लय खाली आला विषय। आता तिकडे मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही तितकंच ठीक आहे, म्हणजे ही सरकार काय करणार आहे तर दिलेला शब्द कुठला पाळणार नाही असं आम्हाला वाटतंय। पण दिला आणि पाळला तर त्यांचं कौतुक करू, त्यांचे आभार मानू। पण त्याच्या अगोदर जी मागच्या वर्षीचं त्यांनी ते आता कृषी प्रदर्शन झालं त्याच्यात सांगितलं की आम्ही सगळ्या लोकांना पैसे देणार। किती जणांना मिळाले एवढे शेतकरी तिथं मिळाले? कोण नाही, खरं शेतकरी तुम्ही आहेत ना शेतकरी, मग तुम्हाला मिळाले का? बघा तुम्ही सगळेजण। मग आता जर ही असं आहे तर मग आता काय बटन दाबतेत, काय ग्रीन करतेत, काय रेड करतेत, बटनच दाबायचे त्यांना पाहिजे फक्त, बाकी काही नाही। त्याच्यामुळे मला त्यांच्यावर टीका टिप्पणी कशाला करू। दिले तर त्यांचा सत्कार पहिला बजरंग सोनवणे खासदार करणार। तुम्ही दिले बघा, ते कुठे जिथं भेटतील तिथं जाऊन त्यांचा सत्कार करा, त्यांनी नाही घेतला तरी करणार, कारण माझ्या शेतकऱ्यांना त्यांनी सरसकट पैसे द्यावेत ही सगळं आमची मागणी। आणि माझं म्हणणं आहे की सरसकट पैसे दिलेच पाहिजेत। पण त्याच्या उलट एक आपल्या माध्यमातून मी त्यांना एक विनंती करू इच्छितो की काही निम्या अर्ध्या भागामध्ये पाऊस आता 61 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली, पण त्याच्यातल्या सुद्धा 10-20 मंडळातला 1-2 गाव असे आहेत की तिथं तर पिकं पार गेलेतच, सगळ्या 61 मंडळातले गेलेत, बाहेरच्या वेगळ्या मंडळातले गेलेलेत। पण ह्या याच्यात सुद्धा अर्ध्या भागात असं आहे की आज सुद्धा 2-2 फूट 3-3 फूट पाणी आहे। म्हणजे ही पाणी आता तुम्हाला पाणीच आटत नाही का, तर शेताला चौकून बांध आहे, बांधातून पाणी वरी आलंय आणि बांध चौकून असल्यामुळे ते पाणी बाहेर निघत नाही। मग आता कधी बाहेर काढायचं म्हणलं तरी पुढं नदी पूर वाहती गोदावरी, तिथं या कमी होत नाही। मग हे पाणी जर नाही झालं तर आणखी आत्ता पाऊस नाही पडला तरी 2 महिने वापसा होत नाही, 2 महिन्यावर पीक काय घेणार। म्हणजे आता आणखी पाऊस पडलाच पाहिजे, पडणारच। तसा विचार केला तर पाऊस पडल्याच्या नंतर आणखी मग त्या शेतकऱ्याला या निम्या अर्ध्या लोकांना तर माझं असं म्हणणं आहे की काहीतरी वेगळं अधिकचं अनुदान द्या। सरसकट त्या सगळ्यांना ज्याचं नुकसान झालं त्याला दिलंच पाहिजे, पण याच्यासाठी वेगळं द्या। आणि कंपनीवर प्रेशर असं द्या, विमा कंपनीवर खरंच तुम्हाला सरकारला आमचं काळजी घ्यायची तर विमा कंपनीचे पैसे आमच्या जिल्ह्यात मिळाले पाहिजेत। आणि यावर्षी मिळायसाठी आम्ही प्रयत्न करू, काहीही करू, विमा कंपनीला कुलूप लावू, त्यांच्या दारात त्यांच्या पाया पडू, पण माझ्या शेतकऱ्यांना यावर्षी विम्याचे पैसे मिळालेच पाहिजेत। आणि मिळण्यासाठी खासदार म्हणून माझी जिम्मेदारी आहे ती मी पार पाडणार। सरकार म्हणून आम्हाला मदत करतील, अन्यथा नाही करतील, पण विमा कंपनीचे पैसे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला मिळालेच पाहिजेत, याच्यासाठी मी प्रयत्न करणार आणि ती मिळवून देऊ। खूप खूप धन्यवाद।